पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात करतोय कारण टायमिंग झालेला आहे। वावंजे आणि बेलवली असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय। तर सामना असेल 3 षटकांचा। तर बेलवलीचा 12वा खेळाडू आलेला, वावंजेचा 12वा खेळाडू आपण सामाजिक कक्षामध्ये पाठवा लवकर लवकर। सलामीचे फलंदाज आपण पाहतोय। दमदार खेळ आणि दमदार व्यक्तिमत्व। बघा 3 षटकांचा सामना आपण पाहतोय। प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून सामन्याचं कव्हरेज आणि आता मात्र सर्वांना घाई लागली, सर्वांना उत्सुकता लागली। कोण जाणार पुढे आणि कोण जाणार मागे आणि कोण पाहणार वाट 365 दिवस। सामना 3 षटकांचा आहे। मगाशी पासून सांगतो कारण आवाज नॉर्मली कमी केलाय। ने आवाज कमी का केलाय कारण तर रात्रीचा मोसम आहे, माहोल रात्रीचा आहे, त्यामुळे मी स्वतःहून आवाज कमी केलाय। मला आयोजकांनी काय सांगितलं नाही, काय टेन्शन घेऊ नका, परंतु बरोबर नाही वाटत। पुन्हा एकदा आणि पहिल्या चेंडूवर गुटनाट एक तमाशा देख मिळतो हैदरा। पहिला गडी गारद होतोय तो मात्र वावंजे संघाचा गोलंदाज मात्र सुंदर कामगिरी करतोय। राजेश पवारने झेल घेतला आहे। संदेश पाटील आम्हाला माहिती पोहोचवतात। आता बेलवली म्हटलं की दिनेश पाटील, त्याच्यानंतर संदेश पाटील, उमेशजी पाटील, सर्व पाटील ब्रँड। एक फक्त गायकर आहे डेरवली नाक्याचा बेताज बादशाह राजेश गायकर, ऑटो रिक्षा। बघा हसले लगेच गालातल्या गालात, सांगायला हसाला। हे नरेशजी पाटील उलानोड मध्ये 8 मावले घेऊन गेले होते आणि 8 मावल्याने भल्या भल्या संघाला नमून चॅम्पियन झालेत। ही नरेश पाटीलची सेना आहे ना, ही साधी सुधी सेना नाही। आणि इथे मात्र 3 षटक आहेत। परेशजी पाटील सर तुम्हाला धावा बनवाव्या लागतील। आणि एकटा नरेश पाटील नाही, बाकीचे 7 आहेत ना, वीर दौडले 7 एकदम स्ट्रॉंग जोन आहे। चला कुठल्याही प्रकारचा टाइमपास करू नका प्लीज, जरा सहकार्य करा। आणि पहिल्या चेंडूवर सफलता मिळाली ती मात्र सुरेश पाटील आहे ना, प्रवीण भाऊ पाटील। कर्नाळ स्पोर्ट्स मध्ये कामगिरी जबरदस्त राहिली, पण आता मात्र काय करणार, काय घडणार मैदानामध्ये पाहायला मिळेल। दोन पंच पण आमच्याकडे येतात। सामना का थांबलाय पंच? संतजी पवार सर चालेत आतमध्ये। आयोजक पण आलेत, वासुशेठ भोईर आपल्यापर्यंत माहिती पोहोचवतील, त्याच्यानंतर लगेच सामन्याला सुरुवात होईल।
तीन षटकांचा सामना प्रवीण भाऊ पाटील बाद झालेत. नवीन फलंदाज पंचांकडनं गाठ घेऊन करण्यासाठी सज्ज होतोय. स्पर्धा उंच शिखरावर नेण्याचं काम केलं तर माझा प्राप्ती लावू नये. गोलंदाजावर ऑब्जेक्शन आहे. थ्रो केला तर नो दिला जाईल. पुन्हा एकदा बघूया. आणि इथं पाहिलं जातंय लाईव्ह प्रक्षेपण आहेत. पंच आहेत, आयोजक पण आहेत. षटकातील पुढचा चेंडू सुरेशजी पाटील यांचा पाहायला मिळतोय. हॅलो ब्लॉकाचा मारा, ब्रह्मास्त्राचा वापर. सेफ आहे. बघूया स्कोर गाडो स्कोर झालाय. एक धावा धावफलकावर लागली. अंतिम सामना आजच्या दुसऱ्या रात्रीतला पाहायला मिळतोय. सुंदर टायमिंग मध्ये सर्व सामने कव्हर झालेले आहेत. 40+ मास्टर शिस्तबद्ध. आणि हा चेंडू मिडविकेट क्षेत्राकडे भिरकावून दिलाय. पाहता पाहता चेंडू होतोय हवाई फायर. आला हा षटकार आणि या 6 धावेने संघाची धावसंख्या 7 धावा धावफलकावर. दोन चेंडू शेष असतील या षटकातील, पहिल्या षटकातील. फुलटा चेंडू होता परंतु आता मात्र येतोय सीमारेषेकडे. आला हा चौकार. 11 धावा धावफलकावर. अकरा धावा झाल्यात. अंतिम चेंडू असेल. रिव्ह्यू घेतलेला आहे. नो चेंडूसाठी बॅट्समन रिव्ह्यू आहे. बघा संतोषजी पवार सर आणि आमचे पंच. प्लेयर डिलिव्हरी. तिसरे पंच अमोल सरांनी दर्शवले प्लेयर डिलिव्हरी आहे. अंतिम चेंडू असेल या षटकातील, पहिल्या षटकातील सुरेश पाटील यांचा. आणि हा चेंडू पुन्हा एकदा भिरकावून दिला फायनल क्षेत्राकडे. पाहता पाहता चेंडू होतोय सीमा पार. आला हा षटकार आणि संघाची धावसंख्या 6 ने पुढे सरकली. स्कोर गार्ड वर धावा लागल्यात. एक षटक संपतीनंतर स्कोर गार्ड वर स्कोर झालाय तो मात्र 17 धावा. चला लगेच सामना चालू करा. चेंडू द्यायचं. चेंडू 17 धावा धावफलकावर लागल्यात. आणखीन 2 षटक खेळवायचे आहेत. चेंडूची पूर्तता करा. मैदानामध्ये लगेच सामना चालू करा प्लीज. कारण सेकंड इनिंग पण खेळवायचे भाऊ, सहकार्य करा. हॅलो पुन्हा एकदा गोलंदाजी मध्ये होतो परिवर्तन. गोलंदाज कोण येतो बघूया. बेलवली संघाकडनं सचिन तांडेल. वैयक्तिक पहिलं सांगित दुसरे षटक. स्कोर गार्ड वर स्कोर झाला आतापर्यंत 17 धावा. पुढचा चेंडू असेल या षटकातील.
पुन्हा एकदा हा चेंडू क्षेत्ररक्षक वेगाने येतोय, चेंडू अडवतोय, यशस्वी होतो चेंडू अडवण्यामध्ये आणि त्याचा फायदा मिळतोय श्री मलंग भूमिका स्पोर्ट्स वावंजे संघ। संघाची धावसंख्या दाखवून करायला लागतो ते मात्र आतापर्यंत स्कोर झालाय 18 धावा। पंच बॅट कार्ड आहे ना? ओके चला प्लीज जरा सहकार्य करा, दोन्ही संघांना विनंती असेल आपण जास्त वेळ घेऊ नका। हरचंद्र फडके सर आणि आपण पाहतोय अमरजी काळे। आला षटकार, संघाची धावसंख्या 6 ने पुढे सरकली। हा चेंडू चेंडू आणून द्यायचा लवकर लवकर बघा। अजय भोईर शोधण्यासाठी गेलेत आता कधी कधी चेंडू पण लक्ष्य असतात स्पर्धेमध्ये। अमरजी कालेसर, संदीपजी पवार आणि हरिचंद्र फडके असे 3 पंच आपण पाहतोय। हरिचंद्र फडके सरांचा आजचा दुसरा दिवस ना? गुड, ते काय चमकतंय, क्लिप चमकते वाटतं। इशारा करते तुम्हाला, ती घरी जायचं आहे। वलवलीमध्ये जबरदस्त अशी कामगिरी पाहायला मिळतोय। आता मात्र 1 सोडून 2-2 दिलेत। चॉईस करा लगेच। स्कोर कार्डवर स्कोर झाला भाई आतापर्यंत 24 धावा धाबळ करावं लागल्यात। 3 षटकांचा सामना आहे, धाबळ का धावा लागला त्या मात्र 24। मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी आपण पाहतो, जबरदस्त ट्रॉफी आणि सनग्लास गॉगल। नायक ऑपरेश करणं, चेंडू ची पूर्तता झाली मैदानामध्ये। पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात बघा। प्राप्ती लाईव्ह आता पाहते कधी मात्र सर्व संपणार आणि कधी आपण आपला प्रोग्रेस मिटकणार आणि कधी निघणार। या पुढचा चेंडू शरीराचा वेट घेतो चेंडू। 1 धाव तर पूर्ण केली, दुसरीसाठी प्रयत्न करतात परंतु नकार। सिंगल कंप्लीट बॅटकटच्या स्वरूपामध्ये आहे आणि एका धावेने संघाची धावसंख्या 25 धावा धापलकावर लागल्यात। त्या मात्र वावंजे संघाच्या प्रथम फलंदाजी करत असताना षटकातील पुढचा चेंडू सचिनजी तांडेल यांचा समोर फलंदाज आपण पाहतो वावंजे संघाचा बॅट्समन ऋषिकेश गोंदी। बघा घुटनाट एक तमाशा देख। काल मात्र आपण ISPL चे फायनल पाहिली। माझी मुंबई संघाने चॅम्पियनशिप पत्कारली, रजत मुंडे आणि कंपनी। पुढचा चेंडू या षटकातील आणि तेवढ्या ताकदीवर जर रायगडचा वंडर बॉय 19 बाईकचा मानकरी अक्काजी तारेकर याची खिली पण चांगली राहिली। सर्वांनी त्याला शुभेच्छा दिल्या दोन्ही संघांना। ऋषी गोंदी यांच्यासाठी शुभेच्छा आल्यात। वावंजे संघाला शुभेच्छा आल्यात। ओके अशोक गोंदीकडनं बघा प्राप्ती लाईव्ह कुठे कुठे लक्ष ठेवणार। आणि खरा प्लस चौकार, टोटल 5 धावा। अवंत वाईटचा पंजा। प्राप्ती लाईव्ह कडे सर्व काय आहे आणि त्यांच्याकडे माणसं पण भारी आहेत। कॅमेरामॅन जबरदस्त आहे। पंच सत्यवान दादा वाईटचा चौकार आहे ना? हा तेच मला काय प्रॉब्लेम नाही, लाईव्ह वाला विचारतो। पुन्हा एकदा हा चेंडू जोरदार फिरकावून दिलाय आणि झेलखाली क्षेत्ररक्षक खिलाडू तो झेल बाद
अजूनपर्यंत पंकज पाटील लेदर चांगले खेळतात, टेनिस चांगले खेळतात, पण उतरणार कधी? जर 3 षटक परेश भाई पाटीलने त्यांना थांबून ठेवलंय, कारण हा सर्व खेळाडू चांगले आहेत. प्रवीण भाऊ पाटील गेले होते परंतु बाद झालेत ते. बघा आमचे मुख्य आयोजक श्री लक्ष्मीनारायण प्रसन्न, आई वडिलांचा आशीर्वाद आणि नेती स्पोर्ट्सचे अध्यक्ष सन्मान्य आदरणीय श्री एक दमदार व्यक्तिमत्व वासुशेठ भोईर, ज्यानं समर्थ दासांचा परमार्थ निवडलाय ना, त्याला कशाची कमी नाही. काही नाही मागे समर्था, फक्त प्रयत्नांना साथ दे आणि प्रयत्नांना यश दे. वासुशेठ भोईर दमदार व्यक्तिमत्व, दिलदार आयोजक आणि आमचे महेश शेठ मधुकर शेठ भोईर यांच्याकडनं मालिका बी साठी फ्रीज आहे आणि संस्कार स्पोर्ट्स कडनं ब्रँडेड बॅट आहे. शरीराचा वेध घेणारा चेंडू पळायला मिळालाय आणि संघाची धावसंख्या धबकार लागतो. आतापर्यंत स्कोर गार्डवर स्कोर आमचे मित्र जबरदस्त स्कोरिंग, म्हणजे ज्याने सुंदर अशी ना चष्मा वापरतात जबरदस्त स्कोरिंग केले असे आमचे स्कोरर मित्र योगेश केणी चिंचपाडा. बत्तीस धावा धापलकावर. प्रवीणजी पाटील टेन्शन घेऊ नका. आता इथे परेश दादा आता इथे जागले तरी झोपणार नाही. पिंकी दायला पल्लवी दायला सांगतील, पिंकी दायला की आलोच आणि खेळायला. चेंडू किती घालवतात त्याला काय मार्ग नाही. उमेश माली बघा, उमेश मेडेकर संदेशजी पाटील बेलोलीचे आहेत. नावं त्यांना सगळं तोंडपाठ आहेत कारण तर गाववाला आहे. आणि दादा पण आमचे वावंजाचे आहेत, त्यांना पण नावं पाठत कारण तर गाववाला आहे. हा आणि प्राप्ती लाईव्ह वाला पण गाववाला आहे. काय करणार. हा पाहूया पुन्हा एकदा चेंडू आणि पुन्हा एकदा अराउंड द कार्पेट चेंडू करून काढलाय. या आयोजनामध्ये वासुशेठचा म्हटलं तर राईट हँड संतोषजी पवार आणि लेफ्ट हँडर कोण असेल तर श्यामभाई पाटील. खरोखरच या व्यक्तिमत्वाचं कौतुक करावं तर थोर आहे. ज्या वेळेला रायगड पॉटी प्लस संतोषजी पवार ऐका जरा, संतोषजी पवार ओ संतोष पवार साहेब ऐका जरा, ज्या वेळेला रायगड 40 प्लसची स्पर्धा झाली ना मानगरला, त्यावेळेला फक्त बॉसने एक शब्द टाकला वासुशेठला की तुमच्या माध्यमातून टी शर्ट हवा आहेत. वासुशेठने लगेच रोख कॅश 50,000 आणि टी शर्ट लगेच दिले रायगड 40 प्लसला. एक दमदार व्यक्तिमत्व आहे. दिसायला एकदम सिंपल आहे पण मनामध्ये दिलदार आहे. स्कोर गार्ड व स्कोर बघा. इथे मात्र हा चेंडू आणि क्षेत्ररक्षक वेगाने धावतोय आणि पाहता पाहता आला हा चौकार. धापरकार धाव लागतात. त्या मात्र स्कोरच काम सुगोग चाललंय कालपासनं दुसरा दिवस. हातामध्ये 4-4 पेन वापरतोय आणि स्कोर गार्ड वर स्कोर झालाय 38 धावा. 38 धावा धापरकावर लागल्यात. आणखीन काही चेंडू शेष असतील या षटकातील. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात आणि हा चेंडू मात्र भिरकावून दिलाय. सीमारेषे लगत चेंडू जातोय आणि पाहता पाहता पंचांचा इशारा येणं बाकी आला. हा दमदार षटकार. 6 धावेने संघाची धावसंख्या धबकार लागतो ती मात्र 44. स्कोर मात्र आता चांगला उभा केलाय तो मात्र वावंजे संघाने. 2 चेंडू शेष 44 धावा. म्हणजे प्रवीण भाऊ आणि पंकज पाटील आता खुश झाले. आता धावा योग्यरित्या बनल्यात.
मोसिम शेख वैयक्तिक 34 वर खेळत आहेत आणि पुन्हा एकदा जोरदार प्रहार. चेंडू जातोय. ओ एफेक्ट जबरदस्त आहे. एका हातामध्ये चेंडू आलेला. फेकी बघा काय अप्रतिम फेकी पाहायला मिळाली आणि MS धोनी स्टाईलने स्टंप उखाडण्याचा प्रयत्न परंतु असफल. बघा श्यामशेठ पाटील बघा अतिशय गारगार थंडीचा शेवटचा चेंडू आहे. किती येतात बघा. 4-6-3-2 की निर्धाव. पाहूया पुढचा चेंडू या षटकातील. पुन्हा एकदा राऊंड कार्पेट बॅट टू द बॉलर. स्ट्रेट ड्राईव्ह राऊंड शॉट चेंडू खेळून गेला. राजेश गायकर चेंडूची पकड करतात आणि इथे मात्र दुसरी धाव घेण्याच्या मोहामध्ये फलंदाज धावबाद. स्कोर कार्डवर स्कोर झाला. 3 षटकं संपलीत आणि स्कोर झालाय वावंजे संघाचा 48-20. 48 धावांचं टार्गेट आहे. चला लगेच उतरा मैदानामध्ये. हॅलो 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 हॅलो. शेवटचा सामना आपण पाहतो आणि 3 षटकामध्ये नरेशभाई पाटील बनवावे लागते तुम्हाला 48 धावा. आता बघा इथे मात्र शरीराची दष्टपुष्ट आहे आणि माणूस पण तेवढा तंदुरुस्त आहे. ज्याची फिटनेस 1 नंबर आहे. बरोबर आहे बघा. कारण तर त्यांचं लक्ष एकदम परफेक्ट आहे आणि रायगड 40+ मध्ये निश्चित त्यांना अध्यक्ष नव्हतं केलं. आता सर्व काही लेखा जोडा त्यांच्या घर. 1 वर्ष संतोष पवार साहेब होते. त्याने पण सुंदर आयोजन केलं होतं. मी असं कोणाला नाव ठेवत नाही कारण नाव घेणं महत्वाचं आहे. आणि पवार साहेबांनी सांगितलंय की परेश दादा त्या उत्तर विभागामध्ये लीग होतंय पण आता मात्र या विभागामध्ये एक लवकरच लीग तुमच्या भेटीला येईल असे पवार साहेबांनी घोषित केलंय. आणि पवार साहेब आणि वासुशेठ भोईर एकत्र आले ना बघा हे वावजेचे सलामी आणि हे वावजेचं प्रेम. ओ पंकज दादा थांबा यांना पण घेऊन जा. आ देखिए जरा किसमें कितना 22 39 51 12 71 46 गाडी नंबर आहे वाटतं आणि 4070 आणि 00. चला लवकर लवकर उतरा. बबलूने आम्हाला प्रभावित केलं. कशाची कमी पडून दिली नाही. बबलू नंतर बबलूचा मुलगा पण चांगला त्यांची चांगली कामगिरी राहिली. आणि बघा आपण नेती स्पोर्ट्सचे अध्यक्ष सन्मान्य आदरणीय श्री आई वडिलांचा आशीर्वाद आणि नेती स्पोर्ट्सचे अध्यक्ष वासुशेठ भोईर आणि 2 मुलं वंश आणि अंश बरोबर ना. पहिली लक्ष्मी आणि नंतर 2 सुवर्ण रत्न. तर देवीद्यमान आयोजन पाहायला मिळालं. स्पीडअप करा प्लीज पंच. ओ बेलवली टीम सुरेश दादा जा ना भाऊ. चेंडू दिले तुम्हाला नरेश पाटील भरपूर टाइमपास घेता. हो राजा काय श्यामबाई चला. आणि असं वाटतंय की वासुशेठ असं वाटतंय की श्याम पाटील कुठेतरी कीर्तनाला आलेत. बघा आता काय करणार. 40 झाली थंडी लागतय. आणि बघा जर कोणाला साखरपुडा हल्दी जर कोणाला साखरपुडा हल्दी लग्न समारंभासाठी LED लाईटर हवी असेल तर संपर्क साधा. आणि लग्न कार्यासाठी जर सतीर पेढा हवा असेल तर संपर्क साधा. स्वतः समालोचक सागरजी पाटील यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता.
सलामीचे फलंदाज उतरले. धाबांचा पाऊस भरपूर आहे आणि श्यामशेठच्या डोक्यावर टोपी पाहता माझ्या डोक्यावर पण टोपी ती जाय. पनवेल तालुका पटेप्रस मास्टर अध्यक्ष सूर्यकांतजी मस्कर. धावांचा डोंगर आहे. धावा बनवायला लागतो. 48 धावांचा टार्गेट. 18 चेंडू 48चं टार्गेट आहे. आणि बघा सुंदर देवीदमान आयोजन स्पर्धा. कुठलाही खेळाडू घरी गेला नाही आणि कुठलाही खेळाडूला इथे काही कमी पडून दिला. काजू, खजूर, बदाम, पिस्ता, आईस्क्रीम आणि दुसरा काय आणि हा एक हलवा पण होता. आणि हलवा काय एवढा जबरदस्त कधी जिंदगीमध्ये कोणी खाल्ला नसेल. वासुशेठच्या स्पर्धेमध्ये कधी कोणाला कशाची कमी नाही. काजू खाल तेवढे काजू. पहिला चेंडूला दिला तडाखा. इटका जेव्हा पत्तर से नरेशजी पाटील यांच्या बॅटमधून होते षटकार. 6 धावेने स्वतःचं खातं खोललं. 6 धावेने संघाचं अकाउंट ओपन केलाय. बँक बॅलन्स 6 रुपये. आतापर्यंत भरपूर सामने इन्व्हाइट केलेत. भरपूर काही सर्व काही त्यांच्या नावावर 42 धावांची गरज. 17-42. पुढचा चेंडू या षटकातील मोसिम शेख. वाह ब्रह्मास्त्राचा वापर. ब्लॉकचा मारा ना शेंडा ना दांडा ना डायरेक्ट डिस्काउंट डिस्काउंट बुंदा. प्रकाश पाटील क्षमा साहेब दादा कारण ड्रेसअप सेम आहे प्लीज. पुढचा चेंडू प्रकाश दादांचा हा. ओ दैट्स लवली कैच. एक छेड़ घेतला. वाह यही तो कहते इसी के तो कहते ना भाई ये प्रवीण पाटिल छोड़ेंगे नहीं. सुभाष गोंदी. व्हाट अ कॅच. प्रवीण भाऊ पाटील. लाजू नका तुम्ही. प्राप्ती लाईव्ह वाले लाजू नका तुम्ही मला. कारण तर जरी ड्रेस सेम असला तरी पंकज पाटील, परेश पाटील आणि प्रवीण पाटील आणि दादांवर माया कमी होणार नाही. आणि बेलवली संघावरनं पण माया कमी होणार नाही. आता माया आहे आणि मायाने सन्मानाने तुम्ही बोलवता हेच प्रेम आहे. तर संतोषजी पवार सर काय म्हणाल तुम्ही आज कॅच बद्दल. उत्कृष्ट खेळ. सुरेश पाटील आले. आज मोसिम शेख ने सर्वाना मात्र वॉशिंग पाउडर निर्मा दूध की सफेदी निर्मा से आई मोसिम ने सबकी कर दी धुलाई. बघा पण तो इथे मात्र सामन्याला जबरदस्त कलाने आणि नरेशभाई पाटीलची फलंदाजी कोण विसरणार. सर्वच चांगले खेळले त्याचे बरोबर आहे ना. सर्वांचं कौतुक करावं लागेल. जो जितावे सिकंदर. और इस वक्त काय कॅच घेतात आणि काय क्षेत्ररक्षण होतं दमदार. वाह पुन्हा सुरेश दादा हे सुद्धा बाद झालेत. आता नवीन फलंदाज सचिन तांडेल. हे 4-5 खेळाडू आहेत ना बेलवलीचे. यांची नाव कॉम्प्युटर मध्ये माइंड मध्ये फीड झालेत. संतोषजी पवार साहेब
आपण बोलतोय, परंतु तिथून चाचू मला सांगतोय की असं काय व्यक्त शेवटचा क्षण आहे, असं काय व्यक्त करू नको. शेवटचा सामना आहे आजच्या दुसऱ्या रात्रीतील. तर सर्वांसाठी तर मला प्राप्ती लाईव्हचे प्रत्येकाच्या नसामध्ये क्रिकेट आहे आणि 40+ म्हटलं की नुसताच एवढं एनर्जी नाही, कारण ते जेवढे खेळले त्याने जेवढे उन्हाळे पावसाले बघितले तेवढं आपण नाही बघू शकत. आता मी स्वतः समालोचक आहे, मी स्वतः 40+ आहे, तर मला माहित आहे 40+ मध्ये काय असतं काय नसतं. जे यंग मध्ये आणि 40+ मध्ये भरपूर फरक आहे. कारण तर यंग मध्ये दुपारनंतर सामने चालू होतं, जेवण नसतं. 40+ मध्ये जेवण वगैरे आणि मेजवानी चांगले असते सर्व ठिकाणी. हे सुधीर तांडेलाला 48चं टार्गेट आहे. आणि बघा शेवटचा सामना आजच्या रात्रीमधला दुसऱ्या रात्रीमधला पाहायला मिळतोय. आणि बघा बबलूचा मुलगा अजूनपर्यंत डोल्याला झोप नाही, काय कामगिरी करतोय. कधी वासुशण म्हणाले बाळा चहा आणला, काय काजू दिले, द्राक्ष दिली, सर्व काही योग्य. आणि कोणाला मात्र असं वाट पाहावी लागली नाही स्पर्धेमध्ये का हा नाही आला तो नाही आला, हा संघ नाही आला तो संघ नाही आला. सर्व वेळेवर रिपोर्टिंग दिली सर्वांनी. असंच सहकार्य ग्रामीण ॲपमध्ये पण करा आणि स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडा. हीच याच्यासाठी केला होता 18 शेवटची गोड व्हावा. स्पर्धेची सुरुवात श्रीफळ वाढून केली आणि स्पर्धेचा शेवट पण चांगल्या रीतीने होईल. दमदार आयोजन. 5 दिवसीय चालणारी स्पर्धा, त्यामध्ये 2 दिवस ड्रॉप झालेत, 3 दिवस बाकी आहेत. सून, हळद आणि लग्न. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात पाहूया. षटकातील पुढचा चेंडू स्कोर गाडवा स्कोर लागलाय आतापर्यंत पाहायला गेलं तर. पुन्हा एकदा एका टप्प्यावर थांबलेत. पुन्हा एकदा 3-3 क्षेत्ररक्षक एका चेंडूच्या मागे. आणि चेंडू आतापर्यंत चेंडूची किंमत आपण पाहिली तर पहिला चेंडू मिळायचा तो मात्र पहिल्या चेंडूची किंमत होती 50. आता मात्र एक खेळाडू तो चेंडू आणू शकतोय, पण 11 खेळाडू जमा होत नाही. पहिला मात्र 11 खेळाडू जमा व्हायचे, 1-1 रुपया काढून तो चेंडू आणायचे. पण आता मात्र खेळ बदललाय, बरोबर ना दादा? आता खेळाला वेगळाच रंग आलाय. पहिला MRFचा चेंडू भरपूर लोकर असायची, व्हाईट चेंडू असायचा, 3 षटक झाल्यानंतर फलंदाज षटकार मारायचा. पण आता मात्र पहिल्या चेंडूपासून षटकार. चेंडूची लोकर थोडी बदलली, चेंडूचा ग्रिप्स थोडा बदललाय. आणि पहिला रबर चेंडू गोट्या चेंडू झाला तर कवटी उरली तरी पण खेळायचे. बघा 8 ओव्हरचे सामने व्हायचे पहिल्यांदा. इथे मात्र बघा डायरेक्ट हिटचा प्रयत्न करतो, बचावले, वाचलेत. स्कोर गाडवा स्कोर 48चा टार्गेट असताना आतापर्यंत पाहायला गेलं तर आमचे स्कोरर आम्हाला माहिती कळवतात. प्राप्ती लाईव्ह, जितू गोंदली, वावंजे, योगेशजी केनी चिंचपाडा, हरचंद्र फडके वलवली, अमितजी पहिल्या दिवसामध्ये अमितजी प्रतापसिंग, संदीप पवार असे पंच होते. दुसऱ्या दिवसामध्ये सुंदर. आता मात्र गरज असेल 23 चेंडू आणि 38 सॉरी 10 चेंडू 23 ची गरज, क्षमा असावी. 10 चेंडू 23 ची गरज होती. आणि हा चेंडू गेलाय सीमारेषेकडे, आलाय चौकार. आता मात्र 9 चेंडू 21 ची गरज. हे बाई इथं 9 चेंडू 34 ची गरज आहे. डिस्टर्ब करू नका ग, बसा. 9 चेंडू मध्ये 34 ची गरज. पुढचा चेंडू या षटकात पाहायला मिळतो. ओ राजेश गायकर साठी हा चेंडू पडलाय. 8 चेंडूचा खेळ बाकी आहे. पाहूया वावंजे की बेलवली. 8 चेंडू मध्ये गरज आहे ती मात्र
34 धावसंख्येची 8 चेंडू 34 धावा आणि शेवटचा सामना आणि हा चेंडू पुन्हा एकदा बघा 4 धावेसाठी ट्रॅव्हल होतोय आला हा चौकार पंचांचा इशारा आता मात्र चेंडूची आणि धावांची गती 48 चा टार्गेट असताना सुंदर अशी धावा 8 चेंडू आणि बनवायचे आहेत ते मात्र सॉरी 7 चेंडू आणि 30 धावसंख्येची गरज 7 चेंडू 30 धावेची गरज कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम असेल या षटकातील शेवटचा चेंडू आता मात्र षटक इथे मात्र जोरदार अपील पाहूया चपल चतुर हुशार यष्टीरक्षक पंकजी पाटील बघा वावंजे संघातील पंकजी पाटील यांचे मित्र आणि सन्मान्य आदरणीय पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे विनोदजी भुईर विसुंबे यांच्याकडनं वावंजे संघाला शुभेच्छा आल्यात तर इथे मात्र पाहिलं जातंय शेवटचे 6 चेंडू दाखल बाकी असेल 6 चेंडू 30 चे समीकरण 6 चेंडू 30 धावा वावंजे संघाने मात्र सुरेख कामगिरी केली बघा चाचू राजेश केणी या मैदानाचा पूर्ण लेखाजोखा त्यांना माहित आहे घरेलू मैदान आहे आणि ह्या मैदानावर नेहमीच सराव त्यांचा चांगला राहिला अजूनपर्यंत पावसाळ्यामध्ये खेळपट्टी अतिशय अनुकूल आहे आणि आता मात्र उन्हाळी पुढचा चेंडू पुन्हा एकदा मेडिकल क्षेत्राकडे भिरकावून दिलाय एकदा तो पुन्हा केली दुसरीसाठी प्रयत्न परंतु नकार तर मात्र येणारे चेंडू असतील ते मात्र 5-29 5 चेंडू 29 चं समीकरण आहे धावांची गती वाढवावी लागेल श्याम पाटील बघा काल भैरव 40+ मास्टर चिंचपाडा धावांची गती वाढवावी लागेल धावांना अंकुश लावा लागेल एकोणीस तारखेला स्पर्धेचा शेवटचा दिवस अंतिम दिवस मेगा फायनलचा दिवस पुढचा चेंडू या षटकातील आणि आता मात्र यष्टीरक्षक आणि थर्डमॅन सुद्धा चकला चेंडू जातोय आनंद कार्पेट फायनल क्षेत्राकडे हा आलाय चौकार चार बॉल 25 ची गरज 4 चेंडू 25 ची गरज पाहूया पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात अप्रतिम सामन्याचं आयोजन पुढचा चेंडू कार्पेट ब्लॉकाचा मारा आता मात्र 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे 3 मध्ये बनवायचे ते मात्र 25 अशक्य असं आव्हान 2 चेंडूचा खेळ बाकी आहे पूर्णपणे पहिल्यापासून सामन्यावर पकड मजबूत केले ते मात्र भूमिका स्पोर्ट्स श्रीमलंग वावंजे संघाने परेशभाई पाटील यांचा संघ आता मात्र राजेश गायकरच्या बॅट मधून येतो अराउंड द कार्पेट चेंडू खेळून काढलाय एका चेंडूचा खेळ बाकी आहे आणि इथे मात्र सुंदर काम